जाणोनी नेनते करी माझे मन तुझी प्रेम खुना ते बोलिया तुझी प्रेम खुना ते बोलिया जाणोनी नेनते करी माझे मन तुझी प्रेम खुना ती बोलिया तुझी प्रेम खुना ती बोलिया। माऊली हा शब्द जगद्गुरु तुकोबा आणि सर्व साधू संत मंडळीला झालं, पण यत्किंचितही कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता तुमच्यावर प्रेम केलं म्हणून ऐसी कळवळ्याची जाती। ट्रबल कमी कर रे दादा हिचा। करीला भाविन प्रीती, पण कोण आहे ती? लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त। लेकरू हा शब्द जगद्गुरु तुकोबाराने वापरला आणि माऊली हा शब्द वापरला। लक्ष देऊन ऐका फक्त। माऊली हा शब्द जर जगद्गुरु तुकोबाराने स्वतःच्या आईच्या संबंधाने वापरला म्हणाव तर जगद्गुरु तुकोबरायच्या गाथ्यामध्ये एक अभंग असा आहे की त्या अभंगामध्ये तुकोबराय म्हणतात की माये बापे सांभाळी ती लोभा कारणे। मग मायबापाचं जर जगद्गुरु तुकोबरायांनी खंडन केलं मग निश्चित आहे माऊली हा शब्द जगद्गुरु तुकोबराय निश्चित आपल्या आईसाठी वापरला नाहीये। आता विचार करा, मायबाप जगद्गुरु तुकोबराय सांगतात की माये बापे सांभाळी ती लोभा कारणे पाळती। प्रत्येक आई वडील आपल्या मुलाचं संगोपन करतात, त्यांना नोकरी लावतात, सगळं काही करतात, पण प्रत्येक आई वडिलाच्या अंतःकरणामध्ये एक स्वार्थ आहे की म्हातारपणी यांना माझा काय केला पाहिजे, काय केला पाहिजे? का तुम्ही तुमचे पोरं मोठे याच्यासाठी करता की म्हातारपणी तुमच्या डोंगावर लात मारण्यासाठी? नाही ना, तुम्हाला असं वाटतं की म्हातारपणी यांनी मला काय केलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे। मग माऊली हा शब्द जगद्गुरु तुकोबाराने निश्चित म्हणजे निश्चित आपल्या आई संबंधानं वापरलाच नाही महाराज। माऊली हा शब्द जगद्गुरु तुकोबार आणि ज्ञानोबारायदिक जेवढे काही साधू संत मंडळी आहे त्यांच्यासाठी उच्चारलाय। माऊली तुम्ही मायबाप आहात हो आमचे। याच्या अगोदरचे अभंग वाचा ना। आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझी तुम्हाशी, तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार देवा सांगा। जगद्गुरु तुकोबराय सारखा साधू जर ज्ञानोबराय सारख्या साधूच्या समोर पदर पसरत असेल तर आपण सुद्धा साधू संतांना तेवढीच किंमत दिली पाहिजेत महाराज। लक्ष देऊन ऐका, काय कमी होतं माझ्या जगद्गुरु तुकोबरायकडे? अरे एका एका अभंगाच्या चरणावर पीएचडी करणारे लोक या महाराष्ट्रामध्ये। जगद्गुरु तुकोबरायचा गाथा हा पंचम वेद नाहीये, तो वेदच आहे। सर्व वेदाचा अर्थ, सर्व वेदाचा गाभा जर काय असेल तर माझ्या तुकोबरायचा गाथा आहे। पण तेच तुकोबराय ज्यावेळेस पांडुरंग परमात्म्यासमोर जातात त्यावेळेस तुकोबरायच्या अंतकरणातले उद्गार आहे की मी तव अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी तुझ मी आठविले नाही कधी वाची कृपानिधी माय बापा। मायबाप जगद्गुरु तुकोबरायच्या गाथा श्रवण केला तर मतिमंदाला सुद्धा बुद्धी येते। तू तुकोबराय देवाला सांगतात की मतिमंद आहे। खरं सांगू का, ज्या झाडाला जास्त फळं असतात अनिल दादा ते झाड नेहमी वाकलेलंच असतं। ज्या झाडाला जास्त फळं असतात ते झाड नेहमी वाकलेलं असतं। निर्गलीचं झाड पहा तुम्ही, त्याला फुलंही नाही, मोडतं पण वाकत। सप्ताहाच्या कालावधीमध्ये सर्वात जास्त देणगी ज्याची ती बिचारा लांब बसून कीर्तन ऐकतं, पण जे दलिंदर 11 देतो त्याला लय वळवळ। माईकच खराब आहे, साऊंडच चांगले नाही। गायक लोक लय आहा करतात, पखवाजा असंच करतो, साऊंड मोठाले पण तुतार्याच नाही। आता 11 रुपयात का तुझ्या चुलीत तुतार्या घालायच्या का? नेमकं करायचं काय? हे उदाहरण सांगतो तुम्हाला। जे माणसं परिपक्व असतात ना, जे माणसं ज्ञानी असतात ते नेहमी नम्र असतात महाराज। जे अर्धवट दलिंदर असतात ते कधीच वाकत नाही महाराज। तुकोबरायचा एक अभंग आहे, जाणोनी नेनते करी माझे